फ्रेश बोंबीलची ना मजाच वेगळी असते. ताजे ताजे बोंबील, मग त्याची तुम्ही करी करा किंवा बोंबील फ्राय करा, क्या बात आहे. आपण आज अगदी सोप्या पद्धतीने बोंबील फ्राय करणार आहोत. स्वच्छ बोंबील घेतलेले आहेत आणि त्यावरती हळद, मीठ, आलं लसूण मिरचीची पेस्ट आणि लाल तिखट सोबतच आपण कोकम आगळ घातलेला आहे. सर्व गोष्टी व्यवस्थित बोंबीला लावून घेतलेल्या आहेत आणि मॅरिनेट करायला 15 मिनटं ठेवून दिलेलं आहे. आता आपण कोट करणार आहोत. कोट करण्यासाठी ॲज युजल 2 चमचे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा रवा घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता की आपण आता त्याच्यावरती थोडंसं लाल तिखट आणि आपण मीठ वापरणार आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि बोंबीलला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे, जेणेकरून बोंबीलचं वरचं कोटिंग व्यवस्थित राहील आणि ते तेलामध्ये सुटणार नाही. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही बोंबीलला कोट कराल तर क्रिस्पी आपला बोंबील फ्राय होणार आहे. मी नेहमीच फिश हा डीप फ्राय करते, बट इट इज ऑप्शनल. तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतरच आपण बोंबील जे आहे ते फ्राय करायला पॅनमध्ये सोडणार आहोत. गॅसची फ्लेम कमी जास्त करायची नाही आहे, कॉन्स्टंट ठेवायची आहे. हाय फ्लेमवरतीच आपल्याला बोंबील सर्व जे आहेत ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. ब्राऊन कलर येऊपर्यंत फ्राय करायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता की आपलं बोंबील फ्राय रेडी झालेलं आहे. तुम्ही भाकरी, चपाती किंवा स्टार्टर्स म्हणून खाऊ शकता. खूप क्रिस्पी आणि मजेदार असे बोंबील फ्राय झालेले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूयात आपण नवीन रेसिपीजसोबत. बाय.